स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये। तर लास्ट व्हिडिओमध्ये मी अपलोड केलं होतं की बालाघाट जी आमची पिकनिक होती ती, तर गांगुलपारा वॉटरफॉल पाहायला निघालो होतो, पण काही कारणास्तव ते काही पाहायला मिळालं नाही। पण छोटंसं मी व्ह्यू तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये अपलोड केला आहे। तर तिथूनच काही अंतरावर मे बी 30-35 किंवा 40 किलोमीटर अंतरावर रट्टा वॉटरफॉल आहे। तर आणि इथे आता आम्ही आलेलो आहोत। तू कुठे चालला? तर रस्ते पण खूप लहान लहान होते, त्यामुळे मॅपमध्ये सुद्धा काही शो करत नव्हतं। तर इथे काही लोकांना विचारत आम्ही रट्टा वॉटरफॉलला आलो। तर आम्हाला तिथल्या रहिवाशांनी सांगितलं की 150 ते 200 मीटर फक्त लांब आहे, जंगल रस्त्यातून जावं लागते। पण ॲक्च्युली तो 150 मीटर नव्हता, ॲक्च्युली 1.5 किलोमीटर ते 2 किलोमीटर एवढं लांब आम्हाला जावं लागलं होतं। तर गाडी आम्ही तिथे पार्क केली आहे, गाव आहे तिथेच। येऊन जाता आणि त्यानंतर पायवाटांनी पैदल 2 किलोमीटर जायचं होतं। तिचं गॉगल घालून दे त्याला। खूप छान असं नेचर व्ह्यू आहे, पाणी तर खूपच छान होतं आणि ते झरण्याचं पाणी इकडे वाहत येत होतं शेतीसाठी वगैरे। आणि श्रीचं तर असं चालू होतं की जिथे पाणी आलोय आम्ही रट्टा वॉटरफॉल मध्ये। आता बघू, गाडी आम्ही पार्क केली। आता इथून 200 मीटर पैदल जायचं आहे। झगा चतुर्थीचा जे समोर पर्वत रांगा दिसत आहेत त्या सातपुडा पर्वत रांगा आहे। आणि बघ आहे तो कोणता तरी, बघ आहे तो। हाँ श्रीश, हे पाणी बेटा। चिकू ते जंगलच जंगल आहे, मजा येऊन राहिली। 2 किलोमीटर जंगल आम्हाला पार करावं लागलं आणि खूप घनदाट जंगल होता। प्लस इथे आम्हाला एक वाघाची गुफा पण दिसली होती, पण भीतीच्या कारणामुळे मी तिथलं शूट काही केलेलं नाही। आणि पाण्याचं खुळखुळ असा आवाज येत होता, पण आम्हाला भरपूर ते लांब जावं लागलं त्याकडेचा। थकून गेलो बापरे, मलाही वाटत 1.5 किलोमीटर होता। श्रीश इकडे बघ। फायनली आता आम्ही इथे पोहोचले आहोत, पण इथे आम्ही जास्त वेळ काही थांबलं नाही, 1 तास थांबलं। कारण कसं नक्सल एरिया होता आणि इथे हा कसा वॉटरफॉल हिडन असल्यामुळे इथे जास्त कोणी येणे जाणारे नव्हते आणि संध्याकाळी होत होती। तर भीतीचं एरिया होता, नक्षल एरिया म्हटलं तर ऑब्व्हियसली भीतीचंच असते। त्यामुळे आम्ही इथे जास्त पाण्यामध्ये खेळलो वगैरे नाही, फक्त थोडा वेळ 1 ते 1.5 तास थांबला आणि लवकरच एक्झिट केलं, कारण पुन्हा आम्हाला 5 तासाचा प्रवास करायचा। पाण्याचा आवाज तर ऐकला असेल, किती असा खुडखुडा आवाज होता, एकदम भीतीदायक। आणि आम्ही त्याच कारणाने कसं लहान मुलं पण होते, श्रीश होता, चिकू होता, त्यांच्याकडे सुद्धा पाहायचं होतं। चिकूला थोडा वेळ मी पकडलं,
त्यानंतर श्रीशच्या पप्पानी त्यानंतर चतुर्थीने पकडला आणि श्रीशला तर बस पाण्यातच जायचं होतं, पण इतक्यानी चांगला आहे की जिथे कमी पाणी होता बस तो तिथेच जायचा आणि तिथेच पाण्यात खेळत होता. फक्त श्रीशच भिजला, बाकी आम्ही कोणीच भिजलेलो नाही. आणि फोटोशूट करायला तर खूप छान प्लेस आहे, एकदा तुम्ही तर नक्की विजिट करा. पण कसं आहे की ग्रुपमध्ये जाल तर ते चांगलं होईल. आणि इकडे समोर दिसत असेल वर वॉटरफॉल, तसं वर होतं पण आम्ही गेलो नाही कारण भरपूर असे दगड होते आणि चालणंसुद्धा कठीण होतं एवढा लांब जायला. त्यामुळे मग आम्ही जास्त लांबपर्यंत गेलो नाही, थोडीशी जागा होती तिथेच थांबलेलो होतो. बापलेकांचं पाण्यामध्ये खेळणं छान चालू आहे. तर आम्हा दोघांनाही पाण्यामध्ये भिजायला अजिबात आवडत नाही. फक्त श्रीश होता की त्याला भरपूर चल मम्मी चल बस, तर मी त्याला कमी पाण्यामध्येच ठेवायची, त्याचे पप्पासुद्धा कमी पाण्यामध्येच ठेवायचे. आणि आता बघू शकता तुम्ही त्याला म्हणजे खूप एन्जॉय केला. आणि कसं इकडे आम्ही डीप एरियामध्ये राहतो त्यामुळे कुठे आम्हाला जास्त जायला मिळत नाही, 3 ते 4 महिन्यानंतर गावाकडे जातो. त्यामुळे म्हटलं की यावेळेस एकदा तरी कुठली तरी ट्रिप काढायची. आणि माझी बहीणसुद्धा होती, चिकूसुद्धा होता, आणि चिकूला पण जास्त कुठे फिरायला नेत नाही आम्ही, त्यामुळे सुद्धा मग चला म्हटलं जाऊया. आणि हा सीझन इतका छान असतो रेनी सीझनमध्ये, ऑगस्ट सप्टेंबर मंथ, की फिरायला असं छान स्पॉट्स वगैरे असतात. इकडे गडचिरोलीमध्ये पण भरपूर आहे, ते सुद्धा एक्सप्लोर करणार, तर नक्की तिथलं सुद्धा मी व्हिडिओ शूट करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्की करणार. आणि आपले व्हिडिओ येत नव्हते याकरिता कारण श्रीची शाळा चालू झाली आहे, त्यामुळे मला व्हिडिओ शूट करणं पॉसिबल होत नाही. त्याला लवकर उठवावं लागते, शाळेत नेऊन द्यावं लागते आणि 3 तासानंतर पुन्हा त्याला आणावं लागते. त्यामुळे मी व्हिडिओ शूट करत नव्हते, कारण कसं आहे 2-2, 3-3 काम माझ्याकडून हँडल करणं होत नाही, म्हणून त्याकरता व्हिडिओ शूट नव्हते केले. आणि गावाला गेली त्यानंतर शूट केले सगळे, पण काय प्रॉब्लेम झाला, एडिटिंगसुद्धा केली नाही, काम होते, घरचे काम करावं लागते, प्लस मी माझ्या सिस्टरकडे जायची आणि असे भरपूर कारण आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ अपलोड केले नव्हते. आणि शूट तर केले होते. तर तिथून एक्झिट झाल्यानंतर बहुतेक 4 वाजता आम्ही तिथून एक्झिट केलं. त्यानंतर नदीजवळ बुट्टा खायची इच्छा झाली तर बुट्टा खायला थांबला. आणि 15 ऑगस्ट निमित्त तिथनं रॅली निघाली होती. तर गर्रा नावाचं एक गाव होतं, तर बालाघाट जवळच आहे हे गाव. तर तिथे आम्हाला भूक लागली होती म्हणून तिथे जेवण केलं. छान थाळी होती, महाराष्ट्रासारखी चव होती. त्यानंतर संध्याकाळ झाली होती, 6च्या जवळजवळ वाजले होते, म्हणून मग हा जो आम्ही कारबेट ऑर्डर केला होता श्रीशकरिता, कारण एटापल्ली ते नागपूर किंवा मग तुमसरला आम्हाला जावं लागते. तर श्रीशला मी इतका वेळपर्यंत पकडू शकत नाही, त्याला कसं झोप वगैरे लागते, तर तो कसा अनकम्फर्टेबल होऊन जाते. त्यामुळे हा आम्ही 2700 की 2800ला ॲमेझॉनवरून कारबेट ऑर्डर केला होता. आणि सोबतच गाडीच्या डिक्कीमध्ये राहते, इथे व्हॅक्यूम भरावं लागते, सगळं तिथे अवेलेबल राहते आपल्या त्या बॉक्समध्येच. तर व्हॅक्यूमची मशीनसुद्धा राहते. आणि जर तुमच्याकडे कार असेल आणि तुम्हाला लांबचा प्रवास करायचा आहे, छोटे मुलं असतील 3-4 वर्षाचे, तर त्याकरिता हा पेट खूप सोयीस्कर असतो. तर इथे श्रीचे पप्पा कारपेट त्याच्यामध्ये व्हॅक्यूम म्हणजे एअर भरत आहे, कारण आता आरामात जायचं होतं. चिकूलासुद्धा झोप लागली असती, म्हणजे संध्याकाळ झाली होती, 6 वाजले होते, तोसुद्धा झोपणार होता. आणि श्रीशलासुद्धा झोप लागली असती, त्यालासुद्धा आम्ही बॅक सीटवरच टाकणार होतो. तर अशा प्रकारे हा कारपेटचं यूज होते. आणि आम्हाला तरी भरपूर फायदा झाला. मी एकाचा शॉर्ट्ससुद्धा व्हिडिओ अपलोड केला होता. आम्ही श्रीशला छान तिथे त्याचं बेड रेडी करून देतो, तिथे टॉईज त्याच्या खाण्याकरिता जे काही कुकीज वगैरे आहे ते सुद्धा मागच्या सीटवर ठेवून देतो, म्हणजे तो झोपून राहते. इन केस तो उठला जरी तो आपले बिस्किट्स घेतो, खाऊन घेते, थोडा वेळ खेळतो. आणि त्याला जर जास्तच बोर झालं तर तो मग आतमधनंच समोर येऊन जाते माझ्याजवळ बसायला. तर
अशा प्रकारे होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया असा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.